A parallel plate capacitor has an area of parallel plate capacitor चा area किती दिले रे? A is equal to has an area of 4 centimeter square. हा म्हणजे राजन राणीनो 4 centimeter square. गेल्या गणपती बाप्पाला चालू केलं होतं आपण आपलं सायन्स. या गणपती बाप्पाला संपत आला, पुढल्या गणपती बाप्पाला दुसरीकडे असणार आहे. बरोबर ना? गणपती बाप्पाच्या कानात हळूच थोडं जरा फुकत चला. बाप्पा या वर्षी लक्ष असू दे. त्या वर्षी जी आहे ती रिस्की आहे जरा. हा आणि आजच गणपती बाप्पाच्या दिवशी नीट एक्झाम डिक्लेअर झाले. 5 मे ला तुमची नीट एक्झाम आहे. ओके आणि पहिला स्लॉट आहे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जेईचा दुसरा स्लॉट आहे 15 एप्रिल नंतर. जे तुम्हाला तारखा सांगितल्या त्याच तारखा निघाल्यात. तो तारखा बदलत नाहीत. बाप्पाची तारीख बदलत नाही, आपली तारीख बदलत नाही. त्याच्यामुळं थोडं बाप्पाला बी म्हणायचं एवढं बार फक्त एवढ्या वर्ष लक्ष ठेवू, पुढल्या वर्षापासून माझं लक्ष तुमच्यावर स्पेशली असेल. बरोबर ना? तो नक्की पावतील अशी मी अपेक्षा करतोय. आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. 4 सेंटीमीटरचा स्क्वेअर. मला सांगा सेंटीमीटर म्हणजे किती रे? 10⁻² मीटर. मग याचा स्क्वेअर केला तर तुम्हाला काय करावं लागेल? याचा स्क्वेअर मीन्स 4 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर अँड ए प्लेट सेपरेशन म्हणजे ते दोन प्लेट सेपरेशन म्हणजे डी किती दिले आपल्याला? 2 mm म्हणजे किती रे? 2 × 10⁻³ m. ओके सो त्याच्यानंतर काय दिले बघा. काढायचं काय आपल्याला? कॅल्क्युलेट इट्स कॅपॅसिटन्स. पहिल्या सिच्युएशन दिलेले आपल्याला कॅपॅसिटन्स काढा, सी ची व्हॅल्यू काढा. आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये काय दिले आपण बघूया. त्या ठिकाणी व्हॉट इज इट्स कॅपॅसिटन्स if the space between the plate is filled completely with. जे दोन पॅरलल प्लेट आहेत त्याच्यातला स्पेस हा कुठं कम्प्लिटली फिल केलाय बघा. ए डायलेक्ट्रिक हॅव्हिंग त्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेलं आहे. म्हणजे के ची व्हॅल्यू 6.7 दिले. त्या ठिकाणी सी ची व्हॅल्यू काढायचं आहे. एक विदाउट डायलेक्ट्रिक आणि एक विथ डायलेक्ट्रिक. काय फॉर्म्युला आहे? C = A∈0/d. सो C = A ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. किती आहे रे बाबा? A ची व्हॅल्यू 4 × 10⁻⁴. इथं epsilon 0 ची 8.85 × 10⁻12 अपॉन d किती आहे बघा? 2 × 10⁻³ ओके. हे इथं बे दोन्ही पुन्हा 3 याच्यातलं -1 राहिलं. याला 2 न मल्टिप्लाय करा. 2 × 8.85 × 10⁻² किती झालं? -13. हा 5 दोन्ही 10 कॅरी 1 8 दोन्ही 16 आणि 1 17 कॅरी 1 8 दोन्ही 16 आणि 1 17 म्हणजे दोन संख्येनंतर टिंब 17.10⁻³ -13c म्हणजे C = 1.770 पिको फॅराडे. 1.770 पिको फॅराडे. तुम्हाला लक्षात येते बघा. पिको म्हणजे किती? 10⁻². ओके सॉरी -12. आता इथं 2 नंबरला कोणता आहे? C. A∈0 k फक्त वाढला. k फक्त काय झाला? वाढला. म्हणजे k ला फक्त मल्टिप्लाय करायचंय. चलो आता इथं बघा. एरिया किती आहे आपल्याकडे? 4 × 10⁻⁴. त्याच्यानंतर epsilon 8.85 × 10⁻12 × 6.7 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻³ तेच कॅन्सल केलं आपण. इथं व्हॅल्यू आली आपल्याला सगळ्याला 1.770 × 10⁻12 × 6.7. कॅल्क्युलेशन करा. × 10⁻12 हे कशामध्ये आलं? फॅराडे मध्ये आलं. तुम्हाला C ची व्हॅल्यू. सो C ची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ती कॅल्क्युलेशन केल्यानंतरची तुम्हाला व्हॅल्यू येते 7.9 × 10⁻12 मीन्स C = 7.90 पिको फॅराडे. हे असेल तुमचं विथ डायलेक्ट्रिक आणि पलीकडे असेल तुम्हाला विथ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 20 मायक्रोफॅराडे. म्हणजे C ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती? 20 मायक्रोफॅराडे. सो आफ्टर ऑल काय दिले बघा? द डिस्टन्स बिटवीन द प्लेट इज 2 mm.
डिस्टन्स बिटवीन द प्लेट इज 2 mm मीन्स दोन प्लेट मधलं डिस्टन्स किती दिलं आपल्याला 2 mm. 2 mm म्हणजे हे मायक्रो म्हणजे 20 × 10⁻⁻6 फॅराडे, हे 2 × 10⁻³ मीटर. ओके, मिली. आफ्टर ऑल काय दिले बघा, इफ ए डायइलेक्ट्रिक स्लॅब विड्थ, कशाने दाखवायचं रे, डायइलेक्ट्रिक स्लॅब विड्थ T न किती दिले ते 1 mm मीन्स 1 × 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर काय दिले बघा, अँड डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K किती दिले आपल्याला 2 इज इन्सर्टेड बिटवीन द प्लेट. त्या दोन प्लेट मध्ये आपण इन्सर्ट केलं तर व्हॉट इज द न्यू कॅपॅसिटन्स म्हटलंय. व्हॉट इज द न्यू कॅपॅसिटन्स विदाउट इन्सर्टचं काय A epsilon 0/d, आणि जर इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला माहित आहे A epsilon 0 ते डायइलेक्ट्रिक स्लॅब आलं, त्याचा फॉर्म्युला काय d - t + t/k. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर आपल्याला हे जे इन्सर्ट केल्यानंतरचं जे कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आहे ती काढायचं आपल्याला. मग या दोघांना आपण काय करू, डिवाइड करूया. ओके, हे c' काढायचं आपल्याला. तर मी इथे घेऊ का, हे c' इक्वल टू c' काय आहे A epsilon 0/d - t + t/k अपॉन काय A epsilon 0 अपॉन काय तर d. सो हे A epsilon 0 कॅन्सल झालं. सो c' ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 20 × 10⁻⁻6. इथं हे d वर गेलं, हे टर्म खाली आला. सो d/d - t + t/k. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट अप करू. का रे एवढा नाजूक हसतोय. सो c' बरोबर c' डिवाइड बाय लिहूयात आपण 20 × 10⁻⁻6. ओके, d ची व्हॅल्यू आहे किती, d ची व्हॅल्यू शोधा 2 × 10⁻³ अपॉन, बोलो पुढं d ची व्हॅल्यू परत 2 × 10⁻³ d 1 × 10⁻² प्लस 1 × 10⁻² अपॉन k किती आहे 2. ओके, सो आता इथे याला पलीकडे पाठवूयात आपण. c' इज इक्वल टू 2 × 10⁻³ × 20 × 10⁻6 अपॉन परत आता इथं बघा याला 0.5 करतो. 1/2 म्हणजे किती झाला 0.5. 0.5 + 2 कारण 10⁻² सेम आहे सगळीकडं. 2.5 × 10⁻³ - 1 × 10⁻³ हे मायनस कधी करायचं, ज्यावेळेस हे पॉवर सेम असतं त्यावेळेस डायरेक्ट मायनस करायचं. पॉवर जर सेम नसेल तर असं मायनस करता येत नाही. सो परत इथं 20 दोन्ही 40 गुणिले 10⁻⁻9 अपॉन इथं किती आलं 1.5 आलं. 2.5 मधून 1 गेलं तर किती राहतं 1.5. 1.5 × 10⁻³ किती आलं बाबा -3. याच्यात राहिलं -6. ओके, सो c' बरोबर याला एक पॉइंट वर शिफ्ट करू आपण. किती येतं बघा, सो 400 अपॉन 15 × 10⁻⁻6 आलं. कॅल्क्युलेशन करता येईल का बघा. 15 दोन्ही 30. ओके, 2 राहिले किती 10. जोडलं याला 100 झालं. 15चा पाडा 15 6 वाटोळं झालं. पाडे कुणाला पाठायचे 15 × 90 ना. 15 × 90 टिंब परत 15 100 झालं. 15 × वाटोळं. c' 26/66 × 10⁻⁻6. हे माझ्या राजाने राणी नो 10⁻⁻6 म्हणजे काय वापरायचं 26.66 μF. काय वापरायचं μF. राईट. कधी मध्ये एक्झामिनरला पण फार आवडतात. ओके, तो एक्झामिनरला आवडलं आपल्याला आवडलं पाहिजे. गणपती बाप्पाला मोदक आवडतात, आपल्याला काय आवडलंच पाहिजे, त्याचा काही विषयच नाही. तसं एक्झामिनरला हा प्रॉब्लेम आवडतो, तोही आपल्याला आवडलाच पाहिजे. बरोबर आहे का. चंद्रावरचं यान काय झालं काय डुबलं का त्याचं काय न्यूज झोपलंय वाटतं. झोपलंय राईट नाव झोपलंय. ओके, बरोबर. इकडे बघा, मी इकडे म्हणत नाही. आता इथे बघा, इथं याचा डिस्टन्स किती डायइलेक्ट्रिकचं d इतकं. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला दिलंय काय आपल्याला इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढायचं. काय काढायचं
इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढायचं आहे आपल्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जे 3 कॅपॅसिटन्स दिलेले आहेत इथं सिरीज मध्ये दिलेले आहेत, कुठं दिसते जरा हाईड केलेले आहेत. C1 हे मधलं, C2 आणि थर्ड वाला C3. मग हे सिरीज मध्ये जोडल्यानंतर फॉर्म्युला काय आपल्याकडे, सिरीज मध्ये जोडल्यानंतर याला इक्विव्हॅलेंटली डिवाइड येते. ओके, तर सिरीज मध्ये जोडल्यानंतर याचा फॉर्म्युला काय येणार आहे, 1/CS बरोबर यस 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3, इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपल्याला याचं स्पेसिफिक एकेकाचा व्हॅल्यू आपल्याला C फॉर्म्युला काय असतो रे, C A/0 K/D. आता इथं C1 ला इथं लिहितो मी K1, इथं लिहितो D1. A तर सगळ्याला कॉमनच आहे, सगळ्याला सेमच आहे. ओके, A ची व्हॅल्यू, आता A ची व्हॅल्यू तशी सेम दिले का बघा, तिथं दिलेले आहे इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन द P अँड Q गिवन एरिया ऑफ ईच प्लेट. प्रत्येक प्लेटचा एरिया किती दिलेला आहे आपल्याला, A दिलेला आहे. म्हणजे A सगळीकडे काय दिले आपल्याला, कॉमन दिलेला आहे. सो आता इथं बघा, मग इथं D1, मग मी दुसरी व्हॅल्यू लिहितो, C1 इक्वल टू काय लिहू, A/0 K2/D2, C3 इक्वल टू A/0 K3/D3. ओके, सो देन देयरफॉर आता आपल्याला इथं 1/CS, आता इथं थोडं मॉडिफाय करतोय. प्रत्येक ठिकाणी D1 ची व्हॅल्यू D/3 हे सेम आहे, इक्वल फॉर्मॅट मध्ये. तर इथं असं लिहू का, C1 इक्वल टू A/0 K1/D/3, that is C2 इक्वल टू A/0 K2/D/3, C3 इक्वल टू A/0 K3/D/3. हे 3 सगळ्याचे वर गेले, म्हणजे C1 इक्वल टू 3A/0 K1/D. परत C2 काय येतं, 3A/0 K2/D. परत C3 ला 3A/0 K3/D. आता प्रत्येक ठिकाणी हे C1 C2 C3 याला उचलून आपण इथं टाकूयात. ओके, सो आता तिथं टाकल्यानंतर आपल्याला काय येतं बघा, 1/CS बरोबर 1/C1 काय आपल्याकडे 3A/0 K1/D प्लस परत 1/3A/0 K2/D प्लस परत पुढं 1/3A/0 K3/D. या प्रत्येक D ला वर पाठवला आपण. सो 1/CS इक्वल टू D काय आला आपल्याला 3A/0 K1 प्लस D/3A/0 K2 प्लस D/3A/0 K3. K1 K2 K3 च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. K1 1 आहे, K2 3 आहे, K3 6 आहे. ओके, देन 1/CS इक्वल टू D/3A/0 हे 1 झालं प्लस D हे तर K2 ची व्हॅल्यू टाकूयात आपण. K2 किती आहे 3 3 3 9A/0 प्लस D हे इथं 6 आहे. K3 किती आहे 6 आहे, 6 sin 3 18 18A/0. ओके, सो आता मला इथं इक्वल टू आपल्याला सगळ्याला बेस सेम करायचं. बेस सेम करायचं तर याला कितीने डिवाइड मल्टिप्लाय करू 6 न डिवाइड केलं तर 6D/18A/0 बरोबर आहे का. sin 3 18 9 2 18 2D/18A/0 प्लस D/18A/0. सो 1/CS इक्वल टू बघा हे बेस एकच आहे 6 7 8 9 90/18A/0 9 1 9 9 2 18. सो याला रिव्हर्स केलं देन CS इज इक्वल टू 2A/0 हे झालं आपल्याला CS ची व्हॅल्यू. म्हणजे हे झालं पहिली डायग्राम, त्याचं इक्विव्हॅलेंट झालं. हे पहिल्यांदा लिहून घ्या. हा इकडे लक्ष द्या, आपल्याला इकडलं चित्र सोडवायचं आहे. त्या चित्रात काय दिलंय बघा, याच्यातलं जे कॅपॅसिटर आहे हा जो C1 हा C2 आणि हा C3
हे C1 हे C2 आणि C3 ला पॅरलल मध्ये आणि C2 आणि C3 एकमेकाला कसं आहे सिरीज मध्ये, म्हणून मी इथं 1/CS इक्वल टू C2 प्लस 1/C3 घेतो. मग याला आपण कसं लिहू शकतो रे, हे CS बरोबर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन C2 इंटू C3 अपॉन C2 प्लस C3 असं लिहू शकतो आपण याला. ओके, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे दोनच आहे म्हणून सिंपल जातं आपल्याला असं लिहायला सॉल्व्ह करायला. मग आपण प्रत्येकाचं C1 C2 C3 च्या व्हॅल्यूज लिहून घेऊ. इथं C1 इक्वल टू A epsilon 0 K1 अपॉन D1, C2 A epsilon 0 K2 अपॉन D2, C3 A epsilon 0 K3 अपॉन D3. आता इथं बघा टोटल डिस्टन्स आहे D. मग C1 साठी ठीक आहे डिस्टन्स दोन पॅरलल प्लेट मधलं डिस्टन्स किती आलं D लिहिलं. पण D2 साठी काय बघा इथं D अपॉन 2 D अपॉन 2 आहे. इथं D अपॉन 2 आणि इथं किती येतं D अपॉन 2. ओके, सो हे C1 साठी ऍज इट इज राहणार आपल्याला. C2 साठी काय येईल बघा, D अपॉन 2 चं 2 वर गेलं, परत हे D अपॉन 2 चं आपल्याला हे 2 कुठे गेलं वर गेलं. मग आपण ह्या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकू म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करू. देन CS इज इक्वल टू आपण C2 ची व्हॅल्यू काय आहे बघा 2A epsilon 0 K1 अपॉन D इंटू 2A epsilon 0 K2 अपॉन D अपॉन या दोघांचं एडिशन आहे 2A epsilon 0 K1 अपॉन D प्लस 2A epsilon 0 K2 अपॉन D. तो CS इक्वल टू 2A epsilon 0 K1 अपॉन D. आता K1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, K1 किती आहे 4 आहे, K2 3 आहे, K3 6 आहे. याच्या व्हॅल्यूज पुट अप करूया आपण. 2A epsilon 0 K1 ची व्हॅल्यू किती आहे 4 नाही K1 नसायला पाहिजे आपल्याला, K2 आहे. ओके, आणि K2 आणि K3 इथं K2 आणि K3. ओके, हे 2 आणि 3 वाले घेतलेत आपण. तर 2 आणि 3 म्हणजे त्याची व्हॅल्यू टाकूया. K2 ची व्हॅल्यू टाकली तर इथं काय येतं बघा K2 3 आहे म्हणजे 3 आणि हे 2 6 3 आणि 2 किती येतं 6. इथं बघा हे K3 बरोबर किती आहे 3. सो D अपॉन 2 हे ऍज इट इज टाकलं होतं, याची व्हॅल्यू टाकली आपण. K3 इक्वल टू किती आहे 3. सो 3 दोन्ही 6 A epsilon 0 अपॉन D इंटू परत K3 किती आहे बघा 6 आहे, 6 दोन्ही 12 A epsilon 0 अपॉन D अपॉन परत पुढं काय दिलंय परत तेच व्हॅल्यूज टाकायचे आपल्याला इथं 6A epsilon 0 अपॉन D प्लस 12A epsilon 0 अपॉन D. हे सगळ्यात सिंपल की बेस सेम आहे. तर बेस सेम आहे म्हणून इंडेक्सची काय होती ऍडिशन होते, म्हणून CS इक्वल टू हे तर याला लिहिताना मी 12 गुणिले 6 12 72. ओके, इथं A स्क्वेअर epsilon 0 स्क्वेअर अपॉन D स्क्वेअर अपॉन ओके. सो देन इथं हे C9 CS आहे. ओके, हे D एकच D येणार, इथं एकच D आलं. हे 12 आणि 6 किती आलं 18 A epsilon 0. ओके, याच्यातला एक D कॅन्सल झाला. ओके, याच्यातला एक epsilon 0 कॅन्सल झालं, एक रिमेनिंग राहिलं. सो CS बरोबर काय राहिलं बघूयात आपण इथं 72A epsilon 0. इथं एक D राहिलाय अपॉन D, इथला D निघून गेलाय, इथं फक्त किती राहिलंय 18 राहिलंय. म्हणजे इंटू काय करतो मी 18 18 की 18 18 चौक 72. सो CS इज इक्वल टू किती आलं आपल्याला 4A epsilon 0 अपॉन D आलं. किती आलं 4A epsilon 0 अपॉन D. कुठं काय रिमेनिंग राहिले का बघा, चेक करा कुठं काय हुकलंय का. D अपॉन 2 मध्ये इथं 6 आणि हे 3. ओके, परत आपल्याला याचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे C1. सो CP बरोबर मी काय करतो C1 प्लस CS घेतो, म्हणजे या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आपण CS काढलंय, त्याला त्यातला ऍड केलं तर C1 किती आपल्याकडं C1 तिथं आहे बघा C1 A epsilon 0 K1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 म्हणून मी लिहिलं 4A epsilon 0 अपॉन D प्लस इथे किती येतं 4A epsilon 0 अपॉन D. सो बेस सेम आहे तर आपल्याला 4 किती येईल 8A epsilon 0 अपॉन D. हे काय आलं आपल्याला हे पॅरलल आलं, हे व्हॅल्यू आली पॅरललची 8A epsilon 0 अपॉन D. परत एकदा क्रॉस चेक करा कुठं काय रिमेनिंग राहिलं असेल तर चेक करा. बरं, राईट.